नमस्कार भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती 2026 याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांती हा सण केवळ एक परंपरा नाही, तर तो निसर्ग, सूर्य, जीवनशैली आणि माणुसकी यांच्याशी जोडलेला महान उत्सव आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 2026 साली मकर संक्रांती कधी आहे, ती कशावर आली आहे, कोणता रंग वर्ज्य आहे, कोणती साडी किंवा कपडे घालू नयेत, संक्रांती कशावर बसली आहे, संक्रांतीचे वाहन आणि वस्त्र काय मानले जाते, या दिवशी काय करावे आणि काय करू नये, तसेच संक्रांतीची संपूर्ण पूजाविधी काय आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भक्तांना 2026 साली मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि याच क्षणाला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे प्रकाशाचा, ऊर्जेचा आणि सकारात्मकतेचा काळ. शास्त्रानुसार उत्तरायणात केलेला जप, तप, दान आणि पूजा यांचे फळ अनेक पटीने वाढते. म्हणूनच मकर संक्रांतीला महापुण्याचा दिवस असेही म्हटले जाते. 2026 साली मकर संक्रांती बुधवार या दिवशी येत असल्यामुळे ती बुध ग्रहाच्या प्रभावाखाली मानली जाते. आता आपण परंपरेनुसार 2026चे मकर संक्रांतीच्या दिवशीचे वैशिष्ट्य काय आहे ते मी तुम्हाला सांगते. चला तर मग मकर संक्रांती देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे देवीने यावर्षी काय परिधान केले आहे, कशावरती बसली आहे, देवीने ज्या गोष्टी परिधान केल्या आहेत त्या गोष्टी देवीला अर्पण आहेत. त्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या असतात, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नसतात. देवीचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. शस्त्र गदा आहे. देवीने केशराचा टिळा लावला आहे. देवी वयाने कुमारिका आहे. वासाकरता देवीने जाईचे फूल हातात धरलेले आहे. जाती सर्प आहे. देवीने मोती धारण केलेले आहेत. वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशाला पाहत आहे. तर असं हे यावर्षी मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य आहे. आता आपण जाणून घेऊया की मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे. या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तात उठणे फार शुभ मानले जाते. स्नान करताना पाण्यात तीळ किंवा थोडेसे गंगाजल घालावे. स्नानानंतर सूर्यदेवाला तांब्या किंवा लोट्यातून पाणी अर्पण करावे. ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः हा मंत्र किमान 11 किंवा 21 वेळा जपावा. त्यानंतर घरात दिवा लावून देवपूजा करावी. संक्रांतीला दानाला विशेष महत्त्व आहे. तीळ, गूळ, धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, उबदार कपडे, चादर, ब्लँकेट, भांडी, पैसे किंवा अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा केवळ शब्दांचा खेळ नाही, तर संपूर्ण जीवनसृष्टी आहे. या दिवशी गोड बोलणे, जुने वाद मिटवणे, माणसांमध्ये प्रेम वाढवणे हे खूप महत्त्वाचे आहे. आता आपण पाहूया की मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये. या दिवशी राग, चिडचिड, वाद, भांडणं, शिवीगाळ, नकारात्मक विचार पूर्णपणे टाळावेत. कोणाचाही अपमान करू नये, गरिबांना हकलू नये आणि अन्नाचा अपमान करू नये. काळे कपडे, फाटकी वस्त्रे, मद्यपान, व्यसन किंवा अपवित्र कृत्ये या दिवशी टाळावीत. कारण हा दिवस शुद्धता आणि सकारात्मकतेचा आहे. महिलांसाठी मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. विवाहित महिलांनी पारंपरिक साडी, विशेषतः कुंती साडी, हिरव्या काचा, हळदी कुंकू, सौभाग्याचे दागिने घालावेत.
असे मानले जाते. हळदी कुंकू देणे, वाण वाटणे आणि सासू सासऱ्यांचे आशीर्वाद घेणे हे सौभाग्य वाढवणारे मानले जाते. शेवटी मित्रांनो, मकर संक्रांती हा सण आपल्याला एकच संदेश देतो, जीवनात अंधारातून प्रकाशाकडे आणि नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे आणि कटुतेतून गोडव्याकडे जाण्याचा मार्ग सूर्य असा उत्तरायणाला जातो तसंच आपलं जीवनही प्रगतीकडे जावं, हीच या सणामागची खरी भावना आहे. म्हणूनच मकर संक्रांती 2026 हा दिवस श्रद्धा, साधेपणा, दान, धर्म आणि माणुसकीने साजरा करूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.